नमस्कार मंडळी, नितीन पास्ट्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे। तर आज वेगळा असा इंट्रो का आपण करतो आहे, कारण आज मी आलेलो आहे वरळी येथे आणि वरळी टू मरीन लाईन्स असा जो अंडर वॉटर कोस्टल रोड तयार झालेला आहे, तर तो आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवण्यासाठी आज मी आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहे आपले मित्र किरण। आणि आज दोघं पण बर्गमॅन सोडून आलेलो आहे। तर आजचा आपला प्रवास आहे गरीबाच्या मर्सिडीज मधून। तर हे आपले ड्रायव्हर आहेत। नमस्ते अंकल जी, तुम्ही जाऊन आले का पहिल्या याच्या आधी या पहिली बार जा रे? पहिली बार जा रहे। तर हे पण आपल्या बरोबर पहिल्यांदाच चालले, तर तिने आम्ही नवीन पहिल्यांदाच प्रवास करतो या ब्रिजने। आणि हा जो संपूर्ण प्रोजेक्ट आहे तो एकूण 12,000 कोटींचा प्रोजेक्ट आहे, 12,000 कोटी। आणि हा जो आता नरिमन पॉईंट्स किंवा मरीन लाईन्सपासून सुरुवात झालेला आहे, तर टप्प्याटप्प्याने आपल्या कांदिवली बोरिवलीपर्यंत सुद्धा येणार आहे पुढच्या काही 2-3 वर्षांमध्ये। तर ही सगळी माहिती तुम्हाला यूट्यूबवर आणि सर्वत्र अवेलेबल आहेच। आणि बाकी काही माहिती असेल तर आपण ती बॅकग्राऊंडद्वारे देण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर आता काही किलोमीटर नंतर आपण तो ब्रिज चढू आणि टोटल अंतर आहे 8 ते 9 किलोमीटरचा। आणि जो अंडर वॉटर ब्रिज आहे तो आहे 2 किलोमीटर 74 असा आहे, म्हणजे 2.5 किलोमीटर ते 3 किलोमीटरचा मधला तो ब्रिज आहे। तर तेव्हा जाताना दृश्य बघूया। तर हा व्हिडिओ संपूर्ण एन्जॉय करा आणि आपल्या व्हिडिओमार्फत दाखवलेला हा ब्रिज तुम्हाला कसा वाटेल नक्की एकदा कमेंट करून सांगा। तर आता फायनली त्या लोटस पॉईंटकडून त्या ब्रिजला सुरुवात झालेली आहे आणि बघूया तो आता अंडर वॉटर जो आपण बघायला आलेलो आहे, हे आता मुंबईतलं एक आश्चर्यच जणू मानलं जाणार आहे। तर ते आता किती वेळानंतर येत आहे, तर तुम्ही चॅनलला स्टेटून राहा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। कोस्टल रोड हा मुंबईचा एक बिगेस्ट ड्रीम प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टची सुरुवात कोरोना काळापासून म्हणजेच 2018 पासून करण्यात आली होती, परंतु पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट्समुळे याचे काम मंदावले होते। या कोस्टल रोडचा मुख्य हेतू म्हणजे दक्षिण मुंबईतील वाढती ट्रॅफिक कमी करणे हा आहे। या प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र सरकारने 12,000 कोटीमध्ये हा प्रोजेक्ट टप्प्याटप्प्याने करण्याचे आश्वासन दिलेले आहे। हा कोस्टल रोड नरिमन पॉइंट पासून पुढे बँड्रा वर्लिंग सीलिंगला जोडत येत्या काही वर्षांमध्ये कांदिवली ते दहिसर पर्यंत कनेक्ट होणार आहे। आणि त्यामुळे साऊथ मुंबई पासून ते कांदिवली ते दहिसर पर्यंतचा प्रवास अर्ध्या 40 ते 45 मिनिटात करता येणार आहे, जिथे आता 2 ते 2.5 तास लागतात। हल्लीच म्हणजे 11 मार्च 2024 रोजी सुरू करण्यात आलेला पहिला सागरी भुयारी मार्ग हा संपूर्ण कोस्टल रोडचा एक आकर्षण केंद्रबिंदू बनला आहे। तसेच हा सी टनेल फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी एक अभिमानाची गोष्ट बनली आहे। वेलकम टू इंडियाज फर्स्ट अंडर सी टनेल बिल्ट बाय L&T। या सुंदर अशा भुयारी मार्गाला श्री छत्रपती धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आलेले आहे। हा संपूर्ण सी टनेल एका सिंगल टनेल बोरिंग मशीनने पूर्ण केलेला आहे आणि त्या बोरिंग मशीनचं नाव आहे मावळा। या टनेलमध्ये प्रत्येकी 3 लेन आहेत आणि या संपूर्ण 2.5 किलोमीटरच्या टनेलमध्ये सकार्डो व्हेंटिलेशन सिस्टीम यूज केलेली आहे, जी भारतात पहिल्यांदाच याचा वापर केलेला आहे। यामध्ये बाहेरची शुद्ध हवा इनलेट सकर एक्झॉस्ट सिस्टमद्वारे टनेलमध्ये आत घेतली जाते आणि जेणेकरून सफोकेशन होणार नाही। सध्या फक्त वरळीच्या लोटस ब्रिज पासून ते मरीन लाईन्स पर्यंत एकच लेन वाहनांसाठी सुरू करण्यात आलेली आहे, तर दुसरी लेन मेच्या 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। त्यामुळे रोज 70,000 गाड्या या रस्त्याने वर्दळ करत आहेत आणि हळूहळू दक्षिण मुंबई ट्रॅफिक मधून सुटकेचा श्वास घेणार आहे। भारतातील L&T म्हणजेच लार्सन अँड ट्युब्रो या कन्स्ट्रक्शन कंपनीने हा मलबार हिलच्या 72 मीटर खालून बांधलेला आहे। 72 मीटर म्हणजे जणू 24 माळ्याची बिल्डिंग। तर खरंच या इतक्या सुंदर, आश्चर्यकारक आणि गौरवशाली सागरी भुयारी मार्गाचे कराल तितके कौतुक कमीच। तर चला तर मंडळी, इतर देशांपेक्षा सुंदर आपल्या भारत देशात पहिला वहिला बांधला गेलेला सागरी भुयारी मार्गाचा 360 शॉट पाहूया।
तर मंडळी मस्त असा आपला प्रवास झालेला आहे आणि जो 40 मिनिटाचा प्रवास आहे तो आपण अवघ्या 8 ते 10 मिनिटात केलेला आहे आणि ते सुद्धा आपल्या टॅक्सीमधून. आणि इथे 2 व्हीलर अलाउड नाही आहे ना ऑटो रिक्षा अलाउड आहे. तर जर तुमच्याकडे 4 व्हीलर नसेल तर तुम्ही अशा टॅक्सीच्या मदतीने इथे येऊ शकता आणि अगदी 100 ते 150 रुपयात हा प्रवास तुम्ही करू शकता. आणि इथे पाहू शकता की इथे ते फ्लॅग लावलेत, त्या फ्लॅगपासून याची एंडिंग आहे आणि इथून तुम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाऊ शकता. आणि हा संपूर्ण कोस्टल रोड आणि येत्या 2-3 वर्षामध्ये मुंबईचा कायापालट म्हणजे मुंबई एक आगळा वेगळा देश बनणार आहे आणि आपण त्याचा एक भाग आहोत. तर गर्व आहे मी भारतीय असल्याचा, मी महाराष्ट्रीयन असल्याचा. तर हा ब्रिज आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आता परतीचा प्रवास करतो आहे आणि नक्कीच कमेंट करा आणि या ब्रिजला नक्की एकदा भेट द्या आणि बॅकग्राऊंडला सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया अशाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमचा राम राम. तोपर्यंत जय शिवराय आणि जय श्रीराम.